नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मी आज जरा थोड्याशा वेगळ्या मुद्द्यावर बोलायला आलोय. नाहीतरी लोक मला भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे असं म्हणतात, मी देवेंद्र फडणवीसांचा समर्थक आहे असं म्हणतात. समर्थक हा शब्द जरा फार चांगला वापरला मी. मला कोणी कोणी म्हणतं की मी लाभार्थी आहे, मी भटाळलेला आहे वगैरे असं सगळं म्हणतात. मला ठीक आहे, त्या सगळ्या आरोपांना स्वीकारत आपण जरा पुढे जाऊया. कारण उगाच खुलासे करण्यामध्ये काही अर्थ नसतो. आपल्याला माहिती आहे ना आपण काय आहोत आणि कोण आहोत, तर बाकीच्याला सांगण्याची काही फारशी आवश्यकता मला वाटत नाही. मी आपला याच मुद्द्याला धरून जरा पुढे सरकतोय. मुद्दा हा आहे की देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय विरोधकांना ते काय आहेत या वाटण्याविषयी मला काहीच आक्षेप नाही आहे. राजकीय विरोधकांनी आपापला विरोध व्यक्त करायचा असतो आणि त्या पद्धतीनं ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये व्यक्त होत असतात. मला त्याच्याविषयी फारसं काही बोलायचं नाहीये. म्हणजे संजय राऊत काय म्हणले, उद्धव ठाकरे काय बोलले, किंवा जयंत पाटील काय बोलले, शरद पवार काय बोलले, सुप्रिया सुळे काय बोलले, याच्यात फारसं अडकून राहण्यामध्ये काही अर्थ नाहीये. ते रोज बोलणार आहेत आणि त्याचा खुलासा करण्यासाठी तुम्हाला काही वाटो, मी फडणवीसांचा प्रवक्ता नाहीये. पण मला आश्चर्य तेव्हा वाटतं जेव्हा भाजपच्या विचाराचे लोक देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या राजकीय इच्छांच्यासाठी फडणवीस काहीही करतात असं बोलतात तेव्हा. म्हणजे अगदी सोपं सांगायचं तर फडणवीसांनी सत्ता मिळवताना, सत्ता प्राप्त करताना काय काय केलंय याच्याविषयी बोललं जातं. म्हणजे आधी शिवसेनातल्या एकनाथ शिंदेना जवळ घेतलं, त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, शिवसेना फोडली, किंवा नंतर मग राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट घडवून आणली आणि अनावश्यकरित्या अजित पवारांना सोबत घेतलं. या सगळ्या विषयांना नेहमी बोललं जातं. आता मला याच मुद्द्यावरती बोलायचं आहे. चला ठीक आहे, आपण नारायण राणे किंवा तत्सम नेते गिरीश महाजन यांच्याविषयी फार नको बोलायला. कारण ते नेते आहेत, त्यांच्यासोबत काय घडलं, कसं झालं हे सगळं बोलूया. हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. मला बोलायचं आहे ते त्या सामान्यातल्या व्यक्तींच्या विषयी ज्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठं वादळ आलं होतं. अगदी माझ्यासारखे सुद्धा. म्हणजे मी सुशील कुलकर्णी जेव्हा वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ करत होतो तेव्हा काही विषयात न होऊ पाहणाऱ्या केसेस सुद्धा माझ्यावरती झालेल्या आहेत. कदाचित काही केसेसच्या मधून फडणवीसांच्या मदतीने मी बाहेर पडलोय, कदाचित माझ्या स्वतःच्या काही क्षमता वापरून मी बाहेर पडलोय, आणि काहीच्या मध्ये अजून आहे. जर हे सरकार उद्धव ठाकरेंचं होतं जे गेलं नसतं तर काय झालं असतं माझ्यासारख्याच्या आयुष्यामध्ये? अशी किती नावं सांगायची. खास करून देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा मी माझी जात बदलू शकत नाही, मी ब्राह्मण असल्याचं बदलू शकत नाही असं सांगितलं, तेव्हा फडणवीसांनी ब्राह्मण कार्ड खेळल्याचं बोललं गेलं. बातम्या किती आल्या? जवळपास सगळ्या मीडियाने फडणवीसांनी ब्राह्मण कार्ड खेळल्याच्या बातम्या दिल्या. जवळपास सगळ्या मीडियाने. मला आश्चर्य त्याचं आहे की त्यातल्या एकाही ब्राह्मण संघटनेला, ज्या वेगवेगळ्या कारणांच्यासाठी पुढे येतात, कधी म्हणतात की अमृत सुरू करा, कोणी म्हणतं की परशुराम आर्थिक विकास महामंडळ सुरू करावं, कोणी म्हणतं की ब्राह्मणाला आरक्षण नको, संरक्षण द्यावं, त्या विषयामध्ये फडणवीसांच्या ब्राह्मण कार्डच्या वरती जेव्हा आरोप झाला तेव्हा किती ब्राह्मण संघटना फडणवीसांच्या वरती ब्राह्मण म्हणून आरोप होऊ नयेत म्हणून पुढे आल्या, की संघटनांनीही फडणवीसांना ब्राह्मण समजायचं नाही ठरवलंय. गोची काय होते माहिती आहे का, की त्यांनी स्वतःला सगळ्यांनीच जातीमुळे भोगायचं आणि जातीने त्याला आपलं मानायचं नाही असं घडणार असेल तर ते राजदायक ठरेल. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. का केतकी चितळे सारख्या अभिनेत्रीची अवस्था काय झाली असती जेव्हा तिच्यावरती केसेस लादल्या गेल्या? अशा किती केतकी चितळे निर्माण झाल्या असत्या, किती लोकांच्या वरती केसेस झाल्यात. यादी मी नेहमीच सांगत आलोय. मग जर केतकी चितळेवरती किंवा तशा तत्सम केसेस होत आलेल्या आहेत, सुशील कुलकर्णीवरती केसेस होत आलेले आहेत, इवन भाऊ तोरसेकरांच्या वरती पुण्यामध्ये केस झालेली होती, जीव घेण्याच्या षडयंत्राचा भाग अशी केस झालेली होती. या सगळ्या केसचा विचार केला तर त्या सरकारच्या काळामध्ये किती लोकांना
गुन्ह्याला सामोरं जावं लागलं असेल? केलाय विचार कधी? आणि जर तेच सरकार राहिलं असतं तर किती लोकांच्या वरती गुन्हे दाखल झाले असते? मी अजून सांगतो, ते सरकार पुन्हा आलं तरीही त्याच वृत्तीनं वागेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मला सांगा, मुख्यमंत्री पदावर राहिलेला माणूस ते सरकार जावं म्हणून उपमुख्यमंत्री पद स्वीकारतो, त्यानंतर आपल्या अधिकाराच्या क्षेत्रात सुद्धा वाटणी करून घेऊन दुसरा उपमुख्यमंत्री आपल्या सोबत स्वीकारतो. याला फडणवीसांची सत्ता पिपासूपणा म्हणायचं का त्याग म्हणायचं? हे ठरलं पाहिजे ना. सत्ता पिपासू फडणवीस असते तर काय झालं असतं? त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वतःकडे मागितलं असतं आणि ऍडजस्ट करून केलं असतं. इतिहास साक्षी आहे, इतिहास. याआधी शिवसेनेमध्ये राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये इन्क्रीजिंग लेवलवरती फूट पडलेली आहे शिवसेनेत. त्यावेळेच्या शिवसेनेत सुद्धा 10 आणि 10 दोन्ही वेळेला मिळून 20, भाजपकडे 105 होते, आलेले 20 म्हणजे 125 झाले असते. आणि अजून काही मतांची बेगमी करून देवेंद्र फडणवीस सहजपणे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण आपण सत्ता पिपासू नाहीत हे दाखविण्यासाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेना देण्यासाठी कबूल केलं आणि त्यांच्या अंडर उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं कबूल केलं. सत्ता पिपासू नव्हतं, हे सत्ता उलथवून टाकण्याचं उद्दिष्ट होतं. नसती उलथवून टाकली, समजा सत्ता उलथवून टाकली नसतीच तर काय झालं असतं? मुंबईची मेट्रो रखडली असती, अनेक प्रोजेक्ट रखडले असते. बरं ते जाऊ दे, ते सोडून दे. कोणाकोणाला अडकवलंय? किती नावं सांगायची? म्हणजे मी तुम्हाला बोलतोय नेहमी किरकिरे वेगळं, स्वप्ना पाटकर वेगळं, निखिल भामरे वेगळं, राहुल कुलकर्णी वेगळं, सुशील कुलकर्णी वेगळं. म्हणजे मला तर घरी येऊन धमकी देण्याचा प्रकार घडलेला होता, वडिलांच्या गळ्याला चाकू लावण्याचा प्रकार घडलेला होता, गिरीश महाजनांच्या वरती आरोप करण्याचा प्रकार वेगळा, नारायण राणेंना अटक करण्याचे प्रकार वेगळी, नितेश राणेंनी आपला जीव जाईल अशी स्थिती आली होती असं सांगितलं होतं. अहो किती नावं सांगायची? अशी असंख्य नावं आहेत ज्यांच्यावरती फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर इतक्या केसेस घडलेल्या होत्या. मोहित कंबोज वेगळीच केस लढतायत. इतक्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण सगळ्यांनी मिळून या प्रकारामध्ये फडणवीसांच्यावरतीच आरोप ठेवत करणं कितपत योग्य आहे हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. आपण ते समजूनच घेत नाही आहोत, हाच खरा प्रॉब्लेम आहे. फडणवीसांच्या त्यागाकडं आपण जर अशा स्वरूपामध्ये त्यांची हार म्हणून बघणार असू तर उद्या पक्षासाठी पक्षानं सांगितल्यावर अशा स्वरूपाचा त्याग करणारी माणसं कधी मिळतील? म्हणजे मला आश्चर्य याचं वाटतंय की ज्यांच्यासाठी हे फडणवीसांनी केलं, खरंच जगणं अवघड झालं असतं. ज्यांच्यासाठी फडणवीसांनी हे केलं त्यांना याच्या कामाचं मूल्य आहे की नाही? विरोधकांच्या बाबत बोलत नाहीये मी, समर्थकांच्या विषयात बोलतोय. विचारांच्या समर्थकांनीही अशा स्वरूपाचा रोल घेऊन फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणं हाच मुळात त्रासदायक आहे असं मला वाटतं. तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.